80 kg कमी केलंय तर ते जे काही गाईडलाईन्स मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला कोल्हापूरला यावं लागतंय बरं का. पण नुसतंच यायचं नाहीये, तर शिकण्यासाठी यायचंय. काय केलं, याचं 80 कमी केलंय आणि पर्सनॅलिटी काय जबरदस्त झाल्या, कसलं ओळखत नाहीये एवढ्या व्यक्तीमधलं बदल आहे. आणि तो बदल तेवढं कसं कमी केलं हे ऐकायचं असेल तर त्याला कोल्हापूरला यावं लागतंय. ज्यांनी लिंक दिले त्यांच्या बरोबर पहिला बोलून घ्या, कारण ऑलरेडी त्याची तिकीट, त्याला तिकीट असते, त्याची ऑलरेडी तिकीट संपत आलेत. मला माहिती नाही अॅक्युरेट, मी आता आढावा घेतलेला नाहीये. तरी पण मग आपल्याला यायचं असेल तर आधीच बोला, कारण मला तरी वाटतंय असलं ट्रेनिंग भेटणं मुश्किल आहे. जो स्वतः 80 किलो कमी केलाय तोच सांगणार आहे. जे आमचं झालं नाही आम्ही कसं शिकवणार. पण त्याच्यापेक्षा म्हणून आम्ही अजून पर्सनॅलिटी ग्रेट व्यक्तीला आणले शिकवायला. त्यामुळे सगळेजण रविवारी कोल्हापूरला भेटू. पण आजच तुम्ही हे सांगायला पाहिजे की मी येणार आहे म्हणून. ओके, ते ज्यांनी लिंक दिले त्यांना सांगून टाका. आता आपण जाणार आहोत जी नीती मूल्य, काय काय गोष्टी आपल्यामध्ये पाहिजेत, काय आपलं आपलं सगळ्यांचं ना स्वतःचं लाईफ स्वतःला चेंज करावं लागतं. दुसरा कोणी नाही चेंज करू शकत. मग ते चेंज कधी होतं तर आपण एक एक गोष्टीवर स्वतः काम करायला लागलो तर. पण ते करणार कधी, जर समजल्या तर. आणि हे सांगण्याचं काम करायला लागले तर अर्चिता मॅडम जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. अर्चिता मॅडम योग शिक्षिका आहेत, शिक्षिका आहेत आणि छानपैकी लोकांना योगाचे धडे द्यायला लागलेत आता. मस्तपैकी जाऊ आपण अर्चिता गिड मॅडमांच्याकडे. कंटिन्यू अर्चिता. सुमित सर ऑल म्यूट टाका. अनम्यूट करा अर्चिता. ओके, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज मस्त असा एक्सपिरियन्स ऐकल्यानंतर भाग्यश्री त्यांच्या एक्सपिरियन्स मध्ये एक गोष्ट लक्षात आली की वयाच्या 33व्या वर्षी मणक्याचा प्रॉब्लेम चालू झाला. आणि हा प्रॉब्लेम चालू झाल्यानंतर फक्त त्याच डिस्टर्ब नाही झाल्या तर त्यांचं कुटुंब सुद्धा डिस्टर्ब झालं. मग मला सांगा की आपल्या आयुष्यामध्ये अशा कितीतरी गोष्टी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती घडत असतात. आणि त्याच्यामुळे नकळतपणे आपलं आयुष्य, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं आयुष्य कुठे ना कुठेतरी डिस्टर्ब होत असतं. आणि त्या बोलता बोलता म्हटलं की एक कल्पवृक्ष. पूर्वीच्या काळी कल्पवृक्ष असायचा आणि त्या कल्पवृक्षाच्या खाली बसून तुमच्या मनामध्ये जो विचार यायचा, जी कल्पना, जी इच्छा असायची, ती इच्छा, कल्पना लगेच पूर्ण व्हायची. आणि ती इच्छा पूर्ण लगेच व्हायची म्हणून त्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जायचं. पण आजकाल कल्पवृक्ष नाहीत का? तर आपल्याही आजकालच्या जीवनामध्ये कल्पवृक्ष आहेत. पण त्या कल्पवृक्षाखाली बसून काय मागायचं आणि काय मागायचं नाही हेच आपण विसरून चाललेलो आहोत. म्हणजे कल्पवृक्षाच्या छायेत तरी बसलेलो असतो, पण मनातली इच्छा जी हवी आहे त्यापेक्षा त्या इच्छा पूर्ण नाही होणार याच्यामध्ये जास्त निगेटिव्हिटी होताना आज आपल्याला दिसून येत असते. म्हणून आज जीवन जगत असताना आपलं काम इतकं भारी असलं पाहिजे की आपल्या मनामध्ये सतत चांगले विचार असले पाहिजेत आणि आपली प्रत्येक इच्छा ही कंप्लीट करण्याची क्षमता, सामर्थ्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे. बघा की पूर्वीच्या काळी आयुष्य कसं होतं आणि आत्ताच्या काळी आयुष्य कसं आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा 60 नंतर लोक व्यक्तींना भेटायचे, म्हणजे 60 वर्षाच्या व्यक्तीला जर आपण भेटायला गेलो तर दोनच प्रश्न विचारले जायचे. कुठले दोन प्रश्न विचारले जायचे? पहिला प्रश्न असायचा की तुमची तब्येत कशी आहे, तुमचं आरोग्य कसं आहे. आणि दुसरा प्रश्न असा विचारला जातो, मुलं बाळ व्यवस्थित आहेत का? ही दोनच प्रश्न विचारली जायची. पण हीच व्यथा आज तुम्ही पाहिलात तर वयाची 40 ओलांडली की प्रश्न पडतो की तब्येत व्यवस्थित आहे का, आरोग्य चांगला आहे का. म्हणजे जवळजवळ 20 वर्षांनी, 30 वर्षांनी आपण खाली यायला लागलो. मग या प्रश्नाचं उत्तर माझं आरोग्य चांगलं आहे आणि माझ्या मुलांचं खूप मस्त आहे असं जर आपल्याला उत्तर दणदणीत द्यायचं असेल तर त्याच्यासाठी आजच पेरणी करावी लागेल. कारण जर पीक चांगलं यायचं असेल तर त्याची पेरणी ही योग्य वेळेमध्ये, योग्य वातावरणामध्ये आणि योग्य ठिकाणी होणं गरजेचं असतं. मग तसं आपली तब्येत व्यवस्थित आहे, मी ठणठणीत आहे, माझ्या मुलाबाळांचं सगळं काही व्यवस्थित आहे हे सांगण्यासाठी आपल्याला आजच पेरणी करावी लागेल. फक्त पेरणी नाही तर त्याच्यासाठी काम सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे आणि ते काम आपण करत राहिलं पाहिजे. ते काम केल्यानंतरच आपलं सगळ्या गोष्टी सुरळीतपणे आणि त्या कल्पवृक्षाप्रमाणे सगळ्या गोष्टी चांगल्या होतात.
पण मी मागे एक उदाहरण दिलेलं होतं की माइंड वॉटर इज लाईक अ माइंड, हे पुस्तक मी सांगितलेलं होतं. त्याच्यामध्ये मी पाण्याची उदाहरणं भरपूर दिलेली होती. पण एक गोष्ट लक्षात येते का, पाणी कधीही वाहत असताना पुढे आल्यानंतर अडथळा आल्यावर कधी पाठीमागे फिरताना पाहिलंय का हो? असा छान झरणा चाललेला आहे, ओघळ पाण्याची चाललेली आहे. पावसाळ्याच्या दिवसात बघा, रस्त्याच्या कडेने पाणी वाहत जातं. तिथं मोठा जरी दगड आला, पाणी काय करतं, साईडने जागा करतं आणि पुढे निघून जातं. पाठीमागं फिरतं का? बिलकुल नाहीये. पण आपण मात्र आयुष्यामध्ये ज्यावेळेला काही संकट येतात किंवा एखादी गोष्ट करत असताना त्याच्यामध्ये अडथळे येतात, तर आपण तिथं थांबतो आणि पाठीमागं फिरण्याचा विचार करतो. आणि तिथं पाठीमागं फिरलं की मग आपल्या इच्छा, अपेक्षा ज्या आहेत त्या इच्छा, अपेक्षा आपल्या पूर्ण होत नाहीयेत. आणि म्हणूनच पाण्याच्या उदाहरणाप्रमाणे आपण थोडं थोडं का होईना, जरा जरा पुढे आपल्याला सरकता आलं पाहिजे. ज्या वेळेला आपण सरकत जाऊ ना, त्यावेळेला सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असतो. तो दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, की आपल्याला वाटतं की हे काम पूर्ण होऊ दे, मग मी सगळं करेन. हा एवढं माझं काम कम्प्लीट झालं की मग मी याचा विचार करेन. जरा होऊ दे, मुलं जरा सेटल होऊ देत, मग मी व्यायाम करेन. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण कारण आणि वेळेची सबब ही सांगत असतो. पण कधीही आपल्याला स्पेसिफिक वय आणि वेळ कधीही मिळत नाही जोपर्यंत तुम्ही काढत नाही. मला सांगा, ज्यावेळेला आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतात, प्रॉब्लेम यायला लागतात, तक्रारी यायला लागतात, त्यावेळेला आपण वेळ काढत नाही का? त्यावेळेला आपण वेळ काढतो. त्यावेळेला आपण हॉस्पिटलमध्ये तासन तास वेटिंगला बसतो. पण सकाळी आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी साधं 30 मिनिटं, 1 तास सुद्धा आपण काढू शकत नाही. हे काढता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आज जी पेरणी आहे, ती पेरणी म्हणजे आपला जो वेळ आहे, आपल्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या ज्या प्रायोरिटी आहेत, त्या ठरवता आल्या पाहिजेत, त्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. आणि म्हणून एक उदाहरण द्यावंसं वाटतं. तुम्हाला माहित आहे की धनुष्यबाण जेव्हा आपण बाण चालवणार असतो, त्यावेळेला काय करतो, पाठीमागची दोरी खेचतो. मला सांगा, ती पाठीमागची दोरी जास्त खेचली तर काय होईल? तुटून जाईल. ठीक आहे. बाण व्यवस्थित सेट करून जर ती दोरीच खेचली नाही, तर बाण पुढे जाईल का? नाही जाणार. म्हणून ते बाणातून, त्या धनुष्यातून तो बाण निघून जाण्यासाठी त्याच्यावरती योग्य वेळ, योग्य दाब, योग्य ताण दिला, तर तो बाण योग्य दिशेला जातो आणि निशाणा साधतो. तसंच आपल्याही आयुष्यामध्ये आहे. आपल्याही आयुष्यामध्ये ज्या बाणाप्रमाणे योग्य दिशेला जायचं असेल, तर योग्य वेळेला, योग्य क्षणाला, योग्य त्या गोष्टी करणं आणि योग्य व्यक्तींच्या बरोबर करणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे ज्या वेळेला आपण करत जातो ना, त्यावेळेला आपल्या आयुष्यामधले मार्ग सुखकर, सोपे व्हायला लागतात आणि आपलं आयुष्य मस्त व्हायला लागतं. आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, की आयुष्यामध्ये चढ उतार असतात. जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये एसीजी काढतो, त्यावेळेला ती कधी सरळ रेषेमध्ये येते का? नाहीये. ती सरळ रेषेमध्ये आलं तर काय होतं, की माणूस वरचं तिकीट काढला, संपलं, सगळं काही स्टॉप झालं. मग ती ईसीजीची लाईन वर खाली जावी अशी आपल्याला वाटते. तसा आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस कधी खाली येणार आहे, कधी वर जाणार आहे, कधी खाली येणार आहे. म्हणजे हे जे प्रसंग असतात, हे जे संघर्ष असतात, ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात, ही जी नाती असतात, तुम्हाला जिवंत ठेवण्याचं काम करत असतात. आणि हे जिवंत राहणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून हे जिवंत राहण्यासाठी सतत ज्या गोष्टी आपल्या समोर येतात, त्या गोष्टींमध्ये सतत विचार करत बसून थांबण्यापेक्षा त्यातनं मार्ग काढून पुढे जाणार आणि त्याच गोष्टी तिथल्या तिथं सोडलात, तर मग आपण स्वतःच एक कल्पवृक्ष बनतो. आपल्याही इच्छा पूर्ण होत असतात आणि इतरांच्याही इच्छा आपण पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो. म्हणून म्हटलं जातं की पाने से ज्यादा दुनिया में खोना है, पाने से ज्यादा दुनिया में खोना है, हंसना ही बहुत कम अक्सर यहाँ रोना है, हसना बहुत कम अक्सर यहाँ रोना है. मग लोक हसतात सुद्धा आणि रडतात सुद्धा. मग आपण कुठल्या कॅटेगरीत जायचंय? हसण्याच्या कॅटेगरीत जायचंय की रडण्याच्या कॅटेगरीत जायचंय? हे कधी ठरवू शकतो? जर आपल्या आयुष्यामध्ये योग्य दिशा, योग्य व्यक्ती, योग्य गोष्टी घडल्या, तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आनंद आणि आनंदच असतो. मला सांगा, की जीवन प्रत्येकाला सुंदर हवं असतं, पण ते सुंदर करण्यासाठी काय करावं लागतं, ते करण्यासाठी मात्र आपण किती तयार असतो? कुणीही तयार नसतं.
प्रत्येकाला वाटतं की मी खूप छान दिसले पाहिजे, माझं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. या गोष्टी आपण करत असतो, पण त्याच्यासाठी प्रयत्न किती करत असतो. म्हणून जीवन जर सुंदर बनवायचं असेल ना, तर ते सुंदर करण्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या असतात त्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे. चेहरा सुंदर बनवण्यासाठी भरपूर कॉस्मेटिक दुकानात उपलब्ध होतील, पण जीवन सुंदर करण्यासाठी अजूनपर्यंत कुठलंही क्रीम, कुठलंही औषध मिळालेलं नाही. कारण ते औषध तुमच्या जवळ आहे आणि तुम्ही जेव्हा बदलायला लागाल, तुमच्या जेव्हा मनातले विचार बदलायला लागतील, त्यावेळेलाच आपलं जीवन खऱ्या अर्थानं खूप सुंदर होत जाणार आहे, चांगलं होत जाणार आहे, आनंदी होत जाणार आहे. आणि हे सुंदर आपल्याला बनवता आलं पाहिजे. म्हणून एक उदाहरण द्यावंसं वाटतं. एका व्यक्तीने एका गावामध्ये 2 कोटीचं घर बांधलं. 2 कोटीचं घर बांधल्यानंतर माहित आहे की वास्तुक शांतीला सगळ्या आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मंडळींना, सगळ्यांना बोलवतो आपण. सगळे येतात, घर खूप छान झालंय, कुठून घेतलं, काय घेतलं, त्याचं कौतुक खूप छान करतात. सगळ्या व्यक्ती वास्तुक शांतीला येऊन गेल्यानंतर एक व्यक्ती अशी कोणीतरी असते, ती घर सगळं संपूर्ण बघते आणि म्हणते, जरासं देवघराचं दिशा आणि हे जरा कुठंतरी बिघडल्यासारखं वाटते, जरासं हे असं कर. तो एकच व्यक्ती येतो आणि तो एकच गोष्ट तुम्हाला सांगून जातो. पण त्या वास्तुक शांतीला शेकडो लोक येऊन जातात, सगळेजण तुमचं कौतुक करतात, घरातल्या सगळ्या वस्तूंचं कौतुक करतात, पण त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. एक व्यक्ती येऊन जो एक विचार आपल्याला पेरून जाते ना, त्या पेरलेल्या विचाराचा आपण इतका विचार करायला लागतो आणि आपलं पूर्ण माइंड तिथं डिस्टर्ब होतं. मग त्याही व्यक्तीनं 2 कोटीचं आलिशान घर बांधलेलं होतं, सगळे कौतुक करत होते, पण एका व्यक्तीनं फक्त म्हटलं की देवघराची दिशा आणि देवघर जर असं पाहिजे होतं. हे केलंयस ठीकठाक आहे, पण जर असं केलं असतं तर आणखीन चांगलं झालं असतं तुझं. आणि या विचाराने तो खूप त्रस्त झाला. आणि नेमकं त्याच दिवशी काय झालं की त्या वास्तुक शांतीसाठी एक महाराजांना त्यांनी बोलवलेलं होतं आणि नेमके ते महाराजजी 4 वाजले तरी त्या घराला आले नव्हते. म्हणून त्या व्यक्तीने गाडी पाठवली, जा आणि त्या महाराजांना आपल्या घरामध्ये घेऊन या. त्यांनी आल्यानंतर ते त्यांना मी दाखवतो देवघर, मग त्यांनी जे सांगतील त्या पद्धतीने आपण बदल करू. ऑलरेडी त्या व्यक्तीने 2 कोटी त्या घरासाठी खर्च केलेले होते, पण एका व्यक्तीनं सांगितल्यामुळं पुन्हा त्याच्यामध्ये बदल करायला ती व्यक्ती तयार होते. कारण ती एक निगेटिव्ह गोष्ट आपल्या मनामध्ये, त्याच्या मनामध्ये घर करून बसलेली. महाराजजी संध्याकाळी येतात, खालचं सगळं बघतात, पहिला मजला बघतात, दुसरा मजला बघतात. दुसरा मजला बघितल्यानंतर मग ती व्यक्ती त्या महाराजांना विचारते, महाराज हे घर कसं झालंय आणि जरा देवघर माझं व्यवस्थित आहे का, ते व्यवस्थित झालंय का बघा, कारण एका व्यक्तीने मला ते सांगून गेले. तेव्हा महाराजजी म्हणतात, तुझं घर खूप छान झालंय, अप्रतिम झालंय. फिरता फिरता एका रूम मध्ये जातात आणि एका रूम मध्ये जगाचा नकाशा लावलेला असतो आणि तो जगाचा नकाशा पाहतात आणि महाराजजी विचारतात, हे काय आहे. तर ती व्यक्ती म्हणते, काय नाहीये महाराजजी, तुम्हाला माहित नाही का, हे जगाचा नकाशा आहे. मग महाराजजी म्हणतात, बरोबर आहे, या जगाच्या नकाशामध्ये भारत कुठे आहे दाखव. मग ती व्यक्ती पुढे जाते आणि छोट्याशा जागेमध्ये भारताचा नकाशा असतो, तो भारताचा नकाशा दाखवला जातो. मग पुन्हा महाराजजी त्या व्यक्तीला म्हणतात, या भारतामध्ये महाराष्ट्र कुठे आहे बरं दाखव. त्यावेळेला ती व्यक्ती हसते आणि म्हणते की महाराजजी, हा तर जगाचा नकाशा आहे, याच्यामध्ये फक्त देश दिसतो, त्याच्यामध्ये महाराष्ट्र कसा दिसेल. तरी तू दाखवण्याचा प्रयत्न तरी कर. मग तिथं पुढे जातो आणि आपलं एक बोट ठेवतो आणि बोट ठेवून म्हणतो की या ठिकाणी आपला महाराष्ट्र आहे. मग महाराजजी म्हणतात की या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा कुठे आहे सांग बरं. मग ती व्यक्ती म्हणते की ह्या बोटा एवढा आपला महाराष्ट्र असणार आहे आणि ह्याच्यामध्ये कुठं दाखवू. मग खिशातला पेन काढतो आणि पेनचा एक पॉइंट त्या भारताच्या नकाशावरती ठेवतो आणि म्हणतो की या ठिकाणी आपला कोल्हापूर जिल्हा आहे. मग महाराजजी पेनाचा तो पॉइंट वरती बोट ठेवतात आणि म्हणतात की या पॉइंट मध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुझं गाव कुठं आहे दाखव. त्याला ती व्यक्ती म्हणते की एवढ्या पॉइंट मध्ये माझ्या कोल्हापूर जिल्ह्यामधलं माझं छोटस खेडेगाव मी कसं दाखवू शकणार आहे. त्यावेळेला महाराजजी परत म्हणतात, आणखीन एक काम कर, त्या पॉइंट मध्ये कोल्हापूर जिल्हा पण दाखव आणि त्या गावामध्ये तुझं घर कुठे आहे हे मला दाखव. त्यावेळेला ती व्यक्ती म्हणते, हे शक्य नाहीये, मी कसं दाखवू. त्यावेळेला महाराजजी एक उत्तर देतात आणि म्हणतात की जी गोष्ट जगाच्या नकाशामध्ये कुठेही दिसत नाही, कुठेही त्याचा उल्लेख नाहीये, कोल्हापूर जिल्ह्याचा उल्लेख नाहीये, महाराष्ट्राचा उल्लेख नाहीये, तुझ्या घर तर त्यातली किरकोळ गोष्ट आहे,
घर हे एक आपला निवारा, हे एक आपली आवश्यकता आहे, गरज आहे. त्याच्यासाठी तू एवढ्या खस्ता खाऊन, एवढे वेळ, एवढे कष्ट करून, एवढे पैसे घालून तू इतकं छान घर बांधलेलं आहेस. त्याचा आनंद घेण्याऐवजी एका व्यक्तीनं एक गोष्ट सांगून गेल्यानंतर तू पूर्ण डिस्टर्ब झालास आणि घरातली ती एक गोष्ट तू बदलायला तयार झालास. पहिल्यांदा तू तुझा विचार बदल. जे मी केलंय ते योग्य केलंय, छान केलंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुमच्याकडे गाडी, बंगला, पैसा किती आहे हे जगाच्या नकाशामध्ये कुठेही दाखवलं जात नाही. तुमच्याकडे किती बँक बॅलन्स आहे हेही जगाच्या नकाशामध्ये कुठेही दिसत नाही. जगाच्या नकाशामध्ये एकच गोष्ट दिसते, ती गोष्ट म्हणजे तुझं काम. तुझं काम किती चांगलं आहे हेच जगाच्या नकाशामध्ये दाखवलं जातं. कारण जगाच्या नकाशामध्ये एपीजे अब्दुल कलामांचा जन्म कुठे झाला तो भारतामध्ये दाखवला जातो. महात्मा गांधींचा जन्म कुठे झाला तो भारतामध्ये दाखवला जातो. तसं तुझं घर त्या नकाशामध्ये दाखवलं जात नाही. तू कर्म चांगले कर, मग तुला खरंच जगाच्या नकाशामध्ये तुला सगळेजण ओळखलं जातं. जीवन कधी सुंदर बनणार आहे, ज्या वेळेला इतिहास आपला जन्मलेला काळ आणि गेलेला काळ याची नोंद ठेवेल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपलं नाव या जगाच्या नकाशावरती येणार आहे. आणि त्याच्यासाठी फक्त आपलंच जगणं सुंदर बनवायचं नाही, तर आपल्या बरोबर आपण इतरांचं सुद्धा जीवन ज्या वेळेला सुंदर बनवायला लागू ना, तर त्यावेळेलाच आपलं कल्पवृक्ष हे पूर्ण होणार आहे. म्हणून माझ्या जीवनामध्ये कुणीतरी कल्पवृक्ष होऊन येण्यापेक्षा मी कुणाच्या तरी आयुष्यामध्ये कल्पवृक्ष होऊन गेलं पाहिजे, असा विचार जर प्रत्येकाने ठेवला ना, तर खरंच आयुष्य खरंच सुंदर होणार नाही का हो? नक्की होणार आहे. आणि त्याच्यासाठीच आपण सगळेजण प्रयत्न करायचे आहेत. आणि म्हणूनच म्हटलं की किंतु परंतु सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवून ठेवायच्या आहेत. म्हणून एक उदाहरण देते की एक छोटासा पाण्याचा ग्लास घ्या. तो पाण्याचा ग्लास जो आहे तो पाण्याचा ग्लास तुम्ही हातात धरून ठेवा. हातात धरून ठेवल्यानंतर त्या पाण्याचा ग्लास थोडा वेळ हातात धरून ठेवायचा. एक 20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास. त्या पाण्याच्या ग्लासचं वजन कमी होणार आहे का? बिलकुल नाही. वजन वाढणार आहे का? बिलकुल नाही. पण 1 तासानंतर जो सुरुवातीला हलका वाटणारा पाण्याचा ग्लास जो आहे तो हळूहळू काळ जसा, वेळ जसा निघून जाईल ना, तसं तो वेळ निघून जाईल तसा तोच ग्लास तुम्हाला हातामध्ये जड वाटायला लागतो. तसंच आपल्या मनामध्ये असलेले चांगले विचार, आपल्या मनामध्ये असलेले वाईट विचार, आपल्याला ज्या गोष्टी आठवणी आहेत, जे शब्द आहेत, जी नाती आहेत, तुम्ही जितका वेळ हातामध्ये धरून ठेवाल ना, तितका वेळ ते जड वाटायला लागतं आणि असह्य वाटायला लागतं. पण त्याच वेळेला 20 मिनिटांनंतर जर तुम्ही पाण्याचा ग्लास खाली ठेवला ना, तर त्याच वेळेला तो ग्लास आपल्याला हलका वाटायला लागतो, हात सुद्धा हलका वाटायला लागतो. म्हणून मनात येणारे कुठलेही निगेटिव्ह विचार असू देत, कुठलेही आठवणी असू देत, कुठलेही शब्द असू देत, ज्या त्या वेळेला रिकामं केलं पाहिजे. निसर्ग सुद्धा बघा, जी गोष्ट धरून ठेवता येत नाही ती निसर्ग सगळ्या गोष्टी आपण सोडून टाकत असतो. उदाहरण द्यायचं झालं की आकाशामध्ये ढग असतात, ढगामध्ये पाणी असतं, पण ते जास्त वेळ धरून ठेवतात का हो? नाहीये. थोड्या वेळानं का होईना ते सोडून टाकतात. झाडावरचं फळ असू दे, पान असू दे, फूल असू दे, आयुष्यभर झाड हे माझंच फळ आहे, माझंच फूल आहे, माझंच पान आहे म्हणून धरून ठेवू शकतं का? नाही ठेवू शकत. ठराविक काळानंतर, ठराविक वेळेनंतर फळ, पान, फूल ज्याला त्यानं फुलवलेलं असतं त्याला सुद्धा झाड खाली टाकून देत असतं. पण माणसाला तसं होत नाही. माणूस नको असणाऱ्या गोष्टी धरून ठेवत असतो आणि त्याच त्याच गोष्टी रिपीट करत असतो. आणि काही काय करतो, ज्या गोष्टी धरून ठेवायच्या असतात त्या गोष्टी मात्र सोडून टाकत असतो. जसं झाडाचं मूळ. झाडाचं मूळ काय करतं, जमिनीला कधी सोडतं का? नाही सोडत, शेवटपर्यंत ते राहतं. पण आपण ज्या गोष्टी धरून ठेवल्या पाहिजेत त्या मात्र थोडस यश, थोड्याशा चांगल्या गोष्टी घडल्या तर त्या मुळाला आपण विसरून जातो आणि येणाऱ्या पानांच्या, फुलांच्याकडे आपण पाहत बसतो, जी कधी ना कधीतरी निघून जाणार आहेत. म्हणून या ठिकाणी ज्या आयुष्यामध्ये माणसं येतात ना, ती माणसं सुद्धा झाडाप्रमाणे असतात. झाडाला जसं अवयव असतात, झाडाला फांद्या असतात, पानं असतात, फुलं असतात, काटा असतात, मुळा सुद्धा असतात. त्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये माणसं येत असतात. उदाहरण द्यायचं असेल की झाडांना फांदी असते, त्या फांदीला तुम्ही जास्त जोर दिलात तर काय होतो, तुटून जातो. तशीच आयुष्यामध्ये माणसं असतात. काही माणसांना तुम्ही जास्त फोर्स केलात, जास्त जोर दिलात तर ती आपल्यापासून तुटून, नाती तुटून
लांब जातात, बाजूला जात असतात. काही पानांसारखी असतात, वेळेच्या आधीच गळून पडतात. म्हणजे काही माणसं अशी असतात की वेळेच्या आधीच आपल्यापासून दूर झालेली असतात. काही नाती अशी असतात त्या झाडाला काट्यांप्रमाणे असतात. काट्यांप्रमाणे म्हणजे काय, सतत सोबत असतात पण सतत आपल्याला टोचत राहिलेली असतात. अशी काही नाती असतात. आणि काही नाती असतात ती झाडाच्या मुळाप्रमाणे असतात. झाडाचं मूळ हे कधीही दिसत नाही पण झाडाला कधीही सोडत नाही. तसंच काही माणसं या झाडातल्या मुळाप्रमाणे असतात. ती सतत आपल्या सोबत असतात पण कधीही आपल्याला ती दिसत नाहीत, अशी नाती असतात. म्हणून जास्त गोष्टी धरून ताणून तोटून जाण्यापेक्षा आहे त्या गोष्टी सावरणं, त्यातनं मार्ग काढत पुढे गेलो की आपलं जीवन खरंच सुंदर आणि मस्त बनणार आहे. कारण जीवन सुंदर बनवण्यासाठी दुसरा कोणी येणार नाही, तर तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस, असं वामनराव पै म्हणतात. मग जीवन सुंदर बनवायचं असेल तर आपणच सुंदर बनत गेलात की जीवन खरंच खूप सुंदर जातं. आणि म्हणून जाता जाता एकच गोष्ट सांगावीशी वाटते, ते म्हणजे कि जिंदगी एक किताब है. जिंदगी एक किताब है, न जाने उसमें कितने पन्ने हैं, न जाने उसमें कितने पन्ने हैं. हर पन्ने पर कुछ ना कुछ लिखा होता है. हर पन्ने पर कुछ ना कुछ लिखा होता है, लेकिन आखिरी पन्ने पर मौत लिखी होती है. लेकिन आखिरी पन्ने पर मौत लिखी होती है. आपण मात्र शेवटच्या पानाचा विचार करतो पण मधल्या येणाऱ्या पानाचा विचार करत नाही. मधल्या पानांवरती रोज एक छोटासा चांगला चांगला विचार करत जा. आयुष्य खूप सुंदर बनत जाईल आणि इतरांचं सुद्धा आणि तुमचं सुद्धा. धन्यवाद ताई. चला जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. भारी, सगळ्यांना वाटते भारी, पण ही प्रॅक्टिकल